बाउलमध्येच करूया. कांदा आणि त्याचबरोबर त्याच्यावर कोचलेली काकडी आणि मग काकडी झाली, कांदा झाला. आता आपण याच्यात घालूया टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीकच चिरायचा आहे, बारीक बारीक चिरलेला. तर हा टोमॅटो ह्याच्यात, त्याचबरोबर अजून थोडीशी काकडी आणि आता ह्याच्यामध्ये घालूया जिऱ्याची पावडर, अगदी थोडीशी, थोडंसं लाल तिखट, थोडीशी साखर, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची अगदी थोडीशी आणि चाट मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण घालायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर, ती पण जरा अशी भरपूर अशी. आणि पुदिना जर असेल ना घरी तर तो सुद्धा घालूया. आणि हे मस्त गोड गोड दही. ह्याच्यामध्ये घातल्यावर हे लगेच मिक्स करायचं. वाह! आता हे रायता आपण ह्याच्यामध्ये घालूया. ह्याला गार्निश करूया आपण थोडा चाट मसाल्याने, थोडं लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर. आपला व्हेजिटेबल रायता तयार, खास तुमच्यासाठी. नोट करायची रेसिपी आणि नंतर याचा रिकॅप. मिक्स रायता. साहित्य: 2 कप घुसळलेलं दही, 1 छोटा कांदा बारीक चिरलेला, 1 मध्यम काकडी बारीक चिरलेली, 1 मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला, 1 टीस्पून भाजलेली जिऱ्याची पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून साखर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाऊण टीस्पून चाट मसाला, 2 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर व 5 ते 6 पुदिन्याची पानं. कृती: एका बाउलमध्ये कांदा घ्या, त्यात काकडी, टोमॅटो, भिजवलेली जिऱ्याची पावडर, पाव टीस्पून लाल तिखट, साखर, मीठ, हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून चाट मसाला व दही घालून एकत्र करा. उरलेला चाट मसाला, लाल तिखट व कोथिंबीर वरून घाला. बिर्याणी बरोबर थंडगार सर्व्ह करा.